नमस्कार मंडळी. तर आपली तयारी झालेली आहे 12 ज्योतिर्लिंग जायची. तर सगळ्यात पहिले आपण तयारी जी केली ती आपल्या गाडीची तयारी केली, म्हणजे हिच्यावर आपण जाणार. तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी याला लावल्या. तर काय काय मॉडिफिकेशन केले ते दाखवतो तुम्हाला, आणि स्वस्तात मस्त केलेले आहेत आपण. सगळ्यात पहिले आपण लावलं आहे इथे मोबाईल होल्डर लावला आहे, लोकल आहे, 70 रुपयाचा. तर हा विदाऊट चार्जर आहे. तर याचं घ्यायचं मागचं कारण असं आहे की जर तुम्ही कुठं लावली गाडी तर चोरणार नाही कोण, आणि चोरलं तरी त्याला चार्जर नाही भेटणार, फक्त हे भेटेल क्लिप. आणि इथे आपण जो मोबाईल लावणार आहे त्याच्यामध्ये सिम कार्ड आपण नवीन घेणार आहे जायच्या आधी जिओचं, जेणेकरून आपलं मॅप कंटिन्यू चालेल आणि डिस्टर्ब होणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट टँक बॅग घेतली, मोबाईल पाकिट ज्या गोष्टी इथे राहतील ही पण लोकल आहे, आपल्या स्प्लेंडरची आपण लावून घेतली. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची, चार्जर आपण स्वतः लावला आहे. हा 120 रुपयाचा चार्जर आहे, पिकअपमध्ये नॉर्मल लागतो. तर आपण इथून खालून सीट खालून एक वायर काढली, जेणेकरून हे मेल फिमेल क्लब आहेत त्याला पिन ते निघून जाते. म्हणजे तुम्ही जिथे पण थांबता तिथे असं काढून टाकायचं, म्हणजे चोरायचा प्रश्न नाही, हे तुमच्या बॅगमध्ये राहील. हे झालं इथे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे केलं हे पॅनियर आहेत आपलं. तर इथं आपलं 12 ज्योतिर्लिंग, इथे मागे याच्यामध्ये आपण गंगाजल घेणार आहे आणि पेट्रोल राहू शकतो. इथे एक आणि इथे मॅप आहे. तर हे आपण फॅब्रिकेट करून घेतो. आपण विचारलं होतं आपल्याला मिळतं ते 72,000 ऑनलाईन, तर आपण 4,000 घरी केले. असं की फोमची पॅडिंग आहे, ते स्लिपिंग मॅट आहे, आणि त्याला रबर लावलं आपण जेणेकरून हे व्हायब्रेट होणार. त्यानंतर याला लॉक आहेत साईडनं हे असे, इथे एक लॉक, इथे एक लॉक, आणि इथे क्लिप आहे. हे लावलं की लॉक होतं आणि चावी आला. प्लस साईडने सगळे 3Mचे रिफ्लेक्टर आहेत, जेणेकरून हे चमकेल, कळणार नाही, म्हणजे अंतरात गाडी कळेल कुठे. आणि इथे हुक आहेत 1 2 3 4 सेम आपण ह्या साईडला केले. इथे आपली स्लिपिंग बॅग, स्लिपिंग मॅट, टेंट ह्या गोष्टी राहणार आहेत, जेणेकरून हे बांधता येईल नीट आपल्याला. आणि हे 2 स्क्रूवर होते. त्यानंतर इथे आपण वर एक बॉक्स आहे, हा लिंडेज आहे, म्हणजे जमीन मोजण्याची जी मशीन असते तिथे आहे. तर आतून रेड आहे, बघू शकता तुम्ही. तर हे इथे हेल्मेट, लॅपटॉप, कॅमेरा ह्या गोष्टी आहेत. आणि याला आपण लोकल लॉक घेतले लांबवालं, जेणेकरून हे लागतील असे. आणि याला आपण कलर कोडिंग केले, जेणेकरून चावीला पण कलर आहे की कळेल कोण कुठला. तर इथे ब्लॅक रेड असेल. आणि हे पूर्ण केसिंग केलेलं आहे आपण सेटअप. आणि हे आपले क्रॅश गाडी आहेत, आपण आधीच केलं. आणि पुढं पण रिफ्लेक्टर लावलं आपण इथे, म्हणजे गाडी अंतरात पूर्ण चमकली पाहिजे असं आहे. आणि पूर्ण स्ट्रॉबे लाईट पूर्ण गाडीला थोडी स्ट्रॉब आहेत आपली, लांबून गाडी कळते. तर ही आपली गाडीची आपण बेसिक तयारी केली आहे. तर आता भेटू थोड्या वेळाने. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. तर आपण आधी पाहिलं की गाडी तयार कशी करायची. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची डायरी पाहिजे, नोट्स पाहिजे, कुठं कसं काय काय करायचं. तर आपण A4 साईज असा मॅप काढून घेतला आहे प्रिंट, त्याच्यावर आपण असं रूट केलं. तर आपण सुरुवात करणार आहोत पुणे जुन्नरपासून. तिथून डायरेक्ट आपण जाणार आहोत पहिले केदारनाथ उत्तराखंडमध्ये. तर इथे जायचं कारण असं आहे की हा रूट खूप मोठा आहे, 1739 किलोमीटरचा अराऊंड आहे, कमी जास्त आहे. तर इथे जाण्यामागचा मेन उद्दिष्ट असं आहे की हे बंद होणार आहे मंदिर लवकरच, त्याच्यामुळे बंद होण्याच्या आत, बर्फ पडायच्या आत आपल्याला इथे पोहोचायचं आहे. दुसरी गोष्ट, हा रूट सगळ्यात मोठा आहे. इथून परत 24 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला, 24 किलोमीटर उतरायचं आणि सोनप्रयागला येऊन परत आपला रूट चालू करायचा. तर इथे जाण्याचं उद्दिष्ट असं आहे की गाडीची क्षमता, आपली क्षमता आपल्याला कळेल, कितपर्यंत आपण गाडी चालवतो, दिवसाचे किती तास चालू शकतो, किती आपल्याला त्रास सहन करता येईल. प्लस गाडीची व्यवस्था कशी, म्हणजे गाडी कशी प्रकारे रिस्पॉन्स करते त्यानुसार आपल्याला चालायचं, कारण गाडी आहे तर आपला प्रवास आहे. त्यानंतर आपण हे असं करून भारताला वेढा घालून रामेश्वर करून महाराष्ट्रात येऊन मग इथेचे करणार आहे, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, सोमनाथ, नागनाथ, मल्लिकार्जुन असं करून आपण इथे येणार आहोत. तर त्याच्यानंतर मेन उद्देश सांगतो तुम्हाला इथे काय. तर डायरीमध्ये आपण सगळं नोट केलं आहे की 30 तारखेला आपण सुरू करणार आहोत जुन्नर ते सोनप्रयाग ते काशी विश्वनाथ टू बाबा बैद्यनाथ टू मल्लिकार्जुन असं. आणि इथे आपण नॅशनल हायवे लिहून ठेवलेले आहेत. तर टोटल एस्टिमेट आपण काढलेलं आहे किलोमीटरचं, हे असेल 10,493 किलोमीटर होतं. आणि आपलं टोटल झालं आहे एवढं, आणि याच्यावरून जास्त आहे 13,300 किलोमीटर झालेलं आहे आपलं. हा व्हिडिओ मी सगळं झाल्यानंतर बनवते तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे एक्सपेन्सेस पण लिहिलेत, गाडीचं किलोमीटर काय कसं आहे. आणि निघायच्या आधी आपण ट्रिप लिहून घेतली, ट्रिप 10, ट्रिप 2 408, म्हणजे इथे आपण ऑइल चेंज केलं होतं. आणि पुढचं ऑइल कधी चेंज करायचं मी सांगितलंच पुढं तुम्हाला. हे लिहिण्यामागचं कारण असं की तुमच्याकडे एक बॅकअप राहतो काय कसं केलं आहे. आणि आपण मागच्या साईडने पण सगळं लिहिलेलं आहे, कुठे थांबलो, काय थांबलो, तिथलच्या लोकांची नावं वगैरे, कारण डायरी येतं सगळे. आणि मेन हे करून ठेवले आपण गाडीचा ॲव्हरेज काढण्यासाठी पेट्रोल कन्झम्पशन तिथे डे 1ला किती भरलं, किती लिटर झालं, किती किलोमीटर झालं. तर हे लिटर लिहिण्यामागं कारण असं आहे की प्रत्येक स्टेटमध्ये पेट्रोलचे रेट वेगवेगळे आहेत, काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. त्याच्यामुळे टोटल तुमच्या गाडीची रनिंग आणि पेट्रोल कन्झम्पशन तुम्हाला कळेल.
तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या हातात पहिले कागद हवा आहे. मॅप तर आहेच, पण शिवाय हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठे आहात, कसं जायचं आहे, पुढचं नियोजन काय हे तुम्हाला याच्यावरून कळेल. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.